अश्विनी. भाग 8. अबीर, आज आपण या रेस्टॉरंटमध्ये का आलोय? देव थोडा वैतागून म्हटला, कारण हे रेस्टॉरंट कॉलेजपासून थोडं दूर होतं आणि कॉलेज संपल्यावर लायब्ररीत स्टडी करत असताना मधूनच अबीर त्याला इथे घेऊन आला होता. देव, थोडा धीर धर ना. आत्ता कळलं आपण इथे का आलोय ते. देव तिला जाताना पाहून लगेच म्हटला. अबीर गालात हसला. देव, यार आता मला जास्त सहन होत नाहीये. मला तिला भेटायचंय, सगळं मनातलं सांगायचंय. यार, हे सगळं कधी होईल? तुला माहितीये, मला रात्र रात्र झोप लागत नाही. सतत तिचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आजकाल तर भूक पण लागत नाही. अबीर केसातून हात फिरवून कपाळाला हात लावत म्हटला. माहितीये ते, पण यार कॉलेजच्या इतक्या मुली फिदा आहेत, त्यापैकी एखादी शोध ना. हिला दे सोडून. देव कोल्ड्रिंक पीत म्हटला. तसा अबीर जवळजवळ ओरडलाच. इम्पॉसिबल, जस्ट इम्पॉसिबल. असं कसं पहिलं प्रेम सोडून दुसरीला डेट करेन? आर यू मॅड? अबीर रागात म्हटला. तेवढ्यात रेस्टॉरंटमध्ये म्युझिक सुरू झालं. तसा देव पटकन म्हटला. अबीर, दिस सॉन्ग इज स्पेशली डेडिकेटेड टू यू, माय फेवरेट सॉन्ग. देव थोडा हसत म्हटला आणि गाणं सुरू झालं. जीव झाला येडा पिसा रात रात जागन. बापरे, खरंच की रे, माझ्या सध्याच्या स्थितीला एकदम परफेक्ट सूट करतंय. अबीर गाण्याचे बोल ऐकत म्हटला. माग पळून पळून वाट माझी लागली, अन तू वळून भी माझ्याकडे पाहिना. या ठिकाणी देव जोरजोरात हसायला लागला आणि अबीरने थोडं निराशेने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं. ती आत्ता बाकीच्या लोकांना सर्व करत होती. गाणं अजूनही सुरूच होतं. तेवढ्यात अबीर म्हटला. हाय देवा, खरंच रे, धाव आता. अबीर हनुवटीवर हात ठेवून देवकडे तोंड पाडून बघत होता आणि देव हसत होता. अबीर त्या गाण्याचे बोल अक्षरशः मनात साठवून ठेवत होता आणि थोडा इमोशनल पण झाला. सुपर्ब सॉन्ग, मराठी गाणी छान असतात, अबीर म्हटला. यावेळी तो अजूनही तिच्याकडेच पाहत होता. अबीर, तू पुन्हा एकदा विचार कर. थोड्या वेळाने देव म्हटला. कसला? अबीरने विचारलं. अबीर, एकतर ती खूप लाजरी आहे, दुसरं म्हणजे खूप घाबरते, आणि तिसरी गोष्ट ती एका सामान्य फॅमिलीमधून वाटतेय. देव म्हटला. सो वॉट? अबीर, थोडा विचार कर. ती महाराष्ट्रीयन आहे. इथे दुसऱ्या कास्टमधला बॉयफ्रेंड मुलींना नको असतो. का? तर लग्न करताना प्रॉब्लेम येतो. इथे तर तुझं राज्य सुद्धा वेगळं आहे आणि त्या मुलीला पाहता ती तुला कधीच हो म्हणणार नाही. देव म्हटला. आणि जर हो म्हटली तर? अबीरने भुवया वर करत विचारलं. तर लग्न करणार नाही. देव हसत म्हटला आणि अबीरचा चेहरा पडला. आय विल मॅरी हर, अबीर म्हटला आणि देव हसायला लागला. हाबे, अजून आपलं वय पण नाही झालंय लग्नाचं आणि तू आत्तापासूनच स्वप्न बघायला लागला. अबीर, सुन ले, टाइम पास के लिए आजकल बहुत सारी मिल जाएंगी, जस्ट इग्नोर हर. देव म्हटला. देव, तुला अजून कळलं नाहीये, मी प्रेमात पडलोय. अबीर मान हलवत म्हटला. अबीर, तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे प्रेम नाहीये. या वयात फक्त अट्रॅक्शन असतं, जे गरज भागली की संपून जातं. देव म्हटला आणि अबीर थोडा रागावला. शटअप देव, काही बोलू नकोस. इट्स नॉट अट्रॅक्शन. आय नो माय फिलिंग्स व्हेरी वेल, अबीर म्हटला. अबीर, मला वाटतं तू तुझं करिअर आणि वेळ दोन्ही तिच्या मागे वेस्ट करतोयस. देव म्हटला. व्हॉट डू यू मीन बाय? अबीरने दुसरीकडे बघत विचारलं. देवने त्याची नजर फॉलो केली. तिथे तीच होती, फूड सर्व करत होती. देवने नकारार्थी मान हलवून सुस्कारा सोडला. अबीर, तू बायो घेतलंयस, देव म्हटला. हा मग? अबीर अजूनही तिची छोटी छोटी हालचाल टिपत होता. देवने थोडी नाखुशीनेच मान हलवली आणि फोन काढून काहीतरी टाईप केलं. ही तूच सुरू केलेली कंपनी आहे ना, 1 वर्षापूर्वी?
देवने फोन दाखवत विचारलं. अबीरने पाहिलं आणि हसला. हो, त्याचा आणि याचा काय संबंध? अबीरने विचारलं. अबीर, हे बघ, तू जगातल्या सर्वोत्कृष्ट हॅकरपैकी एक आहेस. अवघ्या 1 वर्षात तुझी व्हिडिओ गेमवाली कंपनी देशातली 1 नंबरची कंपनी बनलीय. आता बायो कशाला घेतोयस? हा म्हणजे असं म्हणू नकोस की तुला डॉक्टर व्हायचंय. देव म्हटला. नो नो देव, आय एम नॉट इंटरेस्टेड टू बिकम अ डॉक्टर. फक्त तिला बायोलॅबमध्ये बघण्यासाठी बायो घेतलंय. लास्ट प्रॅक्टिकल खूप छान होतं. तुला माहितीये, तिचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे आणि माझा निगेटिव्ह. अबीर दूर स्वप्नात कुठेतरी बघत म्हटला. आणि देवने कपाळाला हात मारून घेतला. अबीर गालात हसला. तेवढ्यात त्यांची ऑर्डर आली आणि ती ऑर्डर तीच घेऊन आली होती. तिने त्याच्या समोर मिसळ ठेवली. हाय, तो हळूच म्हटला. तशी तिने त्याच्याकडे बघून जबरदस्ती स्माईल केली. ती तिथून जाणार तोच तो पुन्हा म्हटला. तुझा नंबर मिळेल का? ती गडबडली. तिने तिचे पुढे आलेले केस कानाच्या मागे सारले. सॉरी, माझ्याकडे फोन नाहीये, ती हळूच म्हटली आणि तिथून निघून गेली. शिट, मला वाटतं मी तिला फोन गिफ्ट करावा. हो ना? अबीर विचार करत म्हटला. आणि देव, जो कोल्ड्रिंक पित होता, त्याला ठसका लागला. देव, यार, ती जेव्हा अशी लाजून तिचे पुढचे केस तिच्या नाजूक हाताने कानामागे ढकलते ना, यार, काळजाचा ठोका चुकतो रे. अबीर म्हटला. आणि देवने पण त्याला फॉलो करून तिच्याकडे पाहिलं. खरंच होतं ते. असं क्षणभर त्यालाही वाटून गेलं. पण त्याने लगेच विचार झटकला. त्यानंतर अबीर पुन्हा सारखा सारखा त्याच रेस्टॉरंटमध्ये येत होता. तिची वेळ त्याला माहीत झाली होती आणि त्या रेस्टॉरंटच्या मालकाला पण माहीत झालं होतं की अबीर तिथे काय येत होते. देव बिचारा आजकाल रोज अबीरसोबत कोल्हापुरी मिसळ खात होता. कारण ती मिसळ ती बनवत होती असं अबीरला कळलं होतं. म्हणून रोज दुपारी ती तेलकट, तिखट आणि झणझणीत मिसळ खाऊन अबीर आणि देवने 2दा दवाखान्याची वारी पण केली होती. तरी पण अबीर अजूनही तिथे जाऊन तीच मिसळ खात होता. त्याने लहानपणापासून गुजराती गोड फूड खाल्लं होतं. त्यामुळे कोल्हापुरी मिसळ खाताना अक्षरशः त्याचा चेहरा पूर्ण लाल व्हायचा. तरी पण त्याने खाणं सोडलं नाही. देव त्याच्या या वागण्याला कंटाळला होता. अबीर, आज काही पण कर आणि तिच्याशी बोल. आज आपण इथेच थांबूया, तिची सुट्टी होईपर्यंत. हे रोज रोज मिसळ खाणं, यार, माझ्या पोटाचा पूर्ण बाजा झालाय. देव वैतागून म्हटला. आज मी पण तोच विचार केलाय. आणि हे बघ, अबीर त्याला फोनचा बॉक्स दाखवत म्हटला. देवने पुन्हा त्याच्या कपाळाला हात मारून घेतला. हा मुलगा खरोखर वेडा झालाय. संध्याकाळी 8 वाजले आणि ती रेस्टॉरंटमधून बाहेर पडली. ती पुढे चालत जात होतीच की या दोघांनी तिच्या समोर बाईक थांबवली. ती त्या दोघांना बघून घाबरली आणि 2 पावलं मागे सरकली. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय, प्लीज, अबीर म्हटला. ती भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. तू जसा पुढे सरकेल तशी ती 2 पावलं मागे जात होती. मला घरी जायचंय, प्लीज, तुम्ही असा माझा पिच्छा नका करत जाऊ, प्लीज, ती रडक्या आवाजात म्हटली आणि त्याला क्रॉस करून जवळजवळ पळतच गेली. अबीर तिला जाताना हताशपणे बघत बसला आणि देवने पुन्हा वर बघून सुस्कारा सोडला. आता काय? देवने विचारलं. तिला बहुतेक मी आवडत नाही. आतापासून मी तिला फॉलो करणार नाही. आणि हो, मिसळ बंद. अबीर गाडीची रेस वाढवत म्हटला आणि देवने मनोमन देवाचे आभार मानले. पण दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा देवाकडून कालचे आभार माघारी घेतले. कारण आता अबीर तिला फॉलो करत नव्हता. आता देवला तिला फॉलो करावं लागत होतं अबीरसाठी. आणि आता मिसळ खावी लागत नव्हती. रोज तिथल्या समोरच्या टपरीवरचा चहा प्यावा लागत होता, जो रंगाने एकदम काळा होता आणि साखर फक्त नावापुरतीच असायची त्यात. देवला आजकाल मिसळची आठवण येत होती, पण आता चहाच नशिबी होता. आजकाल 12वीची बॅच जेव्हा जेव्हा कॉम्प्युटर लॅबमध्ये असायची तेव्हा तेव्हा लॅबच्या प्रत्येक कॉम्प्युटरवर 1 मिनिटासाठी का होईना
आय लव्ह यूचा व्हायरस यायचाच यायचा. कॉलेजच्या खूप लोकांनी शोधण्याचा प्रयत्न केला, पण कुणाला काहीच सापडलं नाही. फक्त देवला माहीत होतं की हे सगळं अबीर करतोय. तिला समोरासमोर आय लव्ह यू बोलता येत नाही, म्हणून सगळ्या लॅबच्या कम्प्युटरवर 1 मिनिटासाठी फक्त आय लव्ह यू डिस्प्ले करत होतं, तेही दर आठवड्याला. बघता बघता वर्ष संपत आलं. फायनल एक्झाम्स पण होत आल्या. आता ती 12वी नंतर पुन्हा कॉलेजमध्ये दिसणार नाही. या विचारांनी अबीरला वेड लागायची वेळ आली होती. देव, मी ठरवलंय, अबीर म्हटला. यावेळी त्यांची पार्टी सुरू होती. एक्झाम्स झाल्या होत्या, त्यामुळे सगळे पार्टी करत होते. काय ठरवलंय? देवने विचारलं. तिच्या शेवटच्या पेपरनंतर तिला मी किडनॅप करणार, अबीर म्हटला. आणि देव शॉक झाला. अबे काय बोलतोय? वेडा आहेस का? म्हणे किडनॅप करणार. खाऊ आहे का रे? तसंही तिला तुझ्यात इंटरेस्ट नाहीये ना, मग सोड रे. कशाला स्वतःला त्रास करून घेत असतो? तुझ्या मागे पूर्ण कॉलेज आहे. अरे एकापेक्षा एक सुंदर मुली भेटतील तुला. फक्त जरा आजूबाजूला बघ, देव म्हटला. पण अबीरच्या चेहऱ्यावर आधीचेच एक्सप्रेशन्स होते. तू मला साथ देणार आहेस का? अबीर सिरियसली म्हटला. अबीर, अरे किडनॅप करणं सोपं नाहीये. आणि किडनॅप करून तू काय करणार आहेस? यावेळी देवने थोडं शंकेने विचारलं. अबीरला त्याच्या मनातली शंका कळली. देव, डोंट थिंक डर्टी. मला तिच्याशी फक्त बोलायचंय. त्यासाठी किडनॅप करायचं म्हणतोय. अशी ती मला भेटत नाही, माझ्याशी बोलत नाही, म्हणून, अबीर म्हटला. आणि देवने सुटकेचा निश्वास सोडला. अबीरला चटका बसला आणि तो वर्तमानात परत आला. त्यांनी पाहिलं, हातातली सिगरेट बोटापर्यंत जळत आली होती. त्याने ती फेकून दिली आणि समोर पाहिलं. गार्गी आणि तिचे वडील रिक्षामधून उतरत होते. त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. काहीतरी विचार करून तो त्यांच्या मागे हॉस्पिटलमध्ये गेला. गार्गीने त्याला पाहिलं आणि तिच्या डोळ्यात चमक आली. हॅलो डॉक्टर अबीर, माझी वहिनी कशी आहे? गार्गीने लगेच विचारलं. शी इज फाईन. पण तुम्हा लोकांना साधं एवढंही माहीत नाही का की घरात कोणाला जर एखाद्या फूडची ॲलर्जी असेल तर? गार्गी हळू आवाजात म्हटली. तो काहीच बोलला नाही. डॉक्टर अबीर, इथलं कॅन्टीन आत्ता ओपन असेल का? गार्गीने विचारलं. आस्क इन रिसेप्शन, आय हॅव सम वर्क, अबीर म्हटला आणि तिथून बाहेर आला. गार्गीचा चेहरा पडला. घरी जाऊन चहा घेऊ असा विचार करून अश्विनी उठून बसली आणि खिडकीतून बाहेर बघू लागली. मॅडम, चहा, आवाजाने अश्विनीने मागे वळून पाहिलं. एक मुलगा चहाचा मग घेऊन उभा होता. अश्विनीच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली. तिने पटकन त्याच्या हातून चहाचा कप घेतला. थँक्स, अश्विनी म्हटली. तसा तो मुलगा हसून तिथून निघून गेला. आल्याचा चहा खूपच छान होता. अश्विनीला थोडं बरं वाटलं. तेवढ्यात गार्गी पुन्हा आली. वहिनी, तुला चहा कोणी दिला? मला आणि बाबांना पण हवा होता, गार्गी म्हटली. अश्विनी विचारात पडली. तिला वाटलं होतं की तिच्या घरच्यांनीच चहा पाठवला. माहीत नाही, एक मुलगा घेऊन आला होता, अश्विनी म्हटली. राऊंडवर आला असेल, गार्गी म्हटली. डॉक्टर काय म्हटले? ते डॉक्टर अजून आलेच नाहीये. आले की मगच कळेल, गार्गी म्हटली. आणि तिथून बाहेर आली. अश्विनीचा चहा पिऊन झाला. मग तिने त्या छोट्या मुलाला भेटायचं ठरवलं आणि तिच्या रूममधून बाहेर आली. अगं अश्विनी, ठीक आहेस ना? दिलीपराव म्हटले. बाबा, मी ठीक आहे. आणि आता तुम्ही घरी जा प्लीज. वाटल्यास गार्गीताईला पण घेऊन जा, मी एकटी येईन, अश्विनी म्हटली. गार्गी थांबेल इथे, मी जातो. जरा तुझ्या सासूला पण बघतो, दिलीपराव म्हटले आणि निघून गेले. मग अश्विनी न्यूरो डिपार्टमेंटला आली. तो मुलगा अजून झोपला होता. त्याच्या डोक्याला पट्ट्या होत्या. तिने दुरूनच बघितलं आणि मग तिथून निघणार तोच तिला आदित्याचा आवाज आला. आंटी, अश्विनीने पाहिलं. आदित्य दुसऱ्या बाजूने पळत येत होता. आधी हळू, अश्विनीच्या तोंडून आपसुकच निघालं. पण तरीही तो पळत आला आणि तिच्या कमरेला मिठी मारली. आंटी,
थँक गॉड मी आज लवकर आलो. तुम्हाला भेटता आलं. आदित्य जोरजोरात श्वास घेत म्हटला. अश्विनीने त्याला बाजूला केलं आणि ती खाली झुकली. मग तिनेच त्याला मिठी मारली. आंटी, आय लव्ह यू. आदित्य आनंदाने मिठीतच म्हटला. आय लव्ह यू टू. अश्विनी हसत म्हटली. आदित्य. अबीरचा आवाज आला. तसं दोघांनी एकमेकांना सोडलं आणि त्याच्याकडे पाहिलं. यू आर अ पेशंट. प्लीज गो टू युअर रूम. अँड आदित्य, कम हिअर. वी आर लिव्हिंग फॉर ब्रेकफास्ट. अबीर अश्विनी आणि आदित्यकडे बघत म्हटला. आदित्यने रागीट नजरेने आणि गाल फुगवून त्याच्याकडे पाहिलं. ते बोर झालं होतं म्हणून आदी आणि वेदला भेटायला आले होते. अश्विनी उठून उभी राहत म्हटली. ब्रेकफास्ट काय हवाय? अबीरने विचारलं आणि अश्विनी थोडी शॉक झाली. मी आता थोड्या वेळात घरी जाईन, तेव्हा करेन. अश्विनी कशीबशी हसत म्हटली. का? आज घरी नाही जाता येणार? पोहे, डोसा, व्हॉट डू यू वॉन्ट? अबीर म्हटला. का? आज का नाही जाता येणार? अश्विनीने आश्चर्याने विचारलं. युअर डॉक्टर विल टेल यू. अबीर निर्विकारपणे म्हटला. पण अश्विनीला मात्र टेन्शन आलं. ओके डॉक्टर पटेल, मी जाते. माझी रूम नंबर 403 आहे. तुम्ही माझ्यासाठी पोहे घेऊन याल का? अश्विनीने अडखळत विचारलं. ओके, अबीर म्हटला. पण यावेळी त्याने तिच्याकडे थोडं विचित्रपणे पाहिलं. जे काही आणाल ते 2 आणा. माझी नणंद पण आहे. अश्विनी अडखळत म्हटली. आणखी काही काम सांगितलं तर समोरचा माणूस इन्सल्ट करेल ही या भीतीने. ओके, यू मे गो ना. अबीर म्हटला. तशी अश्विनी तिथून निघून गेली. आदित्य. अबीरने हाक मारली. आदित्यने हाताची घडी घातली आणि त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड फुगवून उभा राहिला. आदित्य. यावेळी अबीरचा आवाज एकदम सॉफ्ट होता. अंकल, मला ब्रेकफास्ट नकोय. प्लीज तुम्ही जाऊ शकता. आदित्य तिथूनच त्याच्याकडे न पाहता म्हटला. पण दुसऱ्याच क्षणी तो वरती उचलला गेला. त्याने पाहिलं अबीरने हसत त्याला मिठीत घेतलं होतं. नो नो अंकल, लीव्ह मी. मला नाही यायचं. आदित्य अबीरच्या छातीवर हलकेच हाताने मारत म्हटला. चॅम्प, यू हॅव टू कम. अबीर हसत म्हटला आणि त्याला तसंच कडेवर घेऊन कॅन्टीनमध्ये आला. चॅम्प, आंटी सोबतच खाणार ना? तुझं पण पार्सल घेतो. अबीर म्हटला. आदित्य डोळे मोठे करून आणि दातावर दात घट्ट पकडून त्याच्याकडे पाहत होता. पण अबीरने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याने पार्सल घेतलं आणि आदित्यला घेऊन फिजिकल सेक्शनमध्ये आला. तिथे रूम नंबर 410 मध्ये जाऊ लागला. हो, तिचा आज पियानो परफॉर्मन्स आहे. खूप छान पियानो वाजवते. किती वर्षांची आहे? 3 वर्षांची असेल. आंटी, 3 वर्षांची मुलगी पियानो कसा वाजवेल? ती मोठी असेल. मग कदाचित हां, कदाचित असेल. मला वाटतं तुझ्या एवढी असेल. अश्विनी आदित्यला निरखून बघत म्हटली. हा आंटी, तुम्ही तर खूपच विसरभोळे आहात. आदित्य हसत म्हटला. ॲक्च्युली नंबर्समध्ये कधी कधी माझा प्रॉब्लेम होतो. का होतो? अश्विनी म्हटली आणि विचार करू लागली. ईट फास्ट. ब्रेकफास्ट थंड होतोय. अबीर तिची विचाराची शृंखला तोडत म्हटला. तशी तिने खायला सुरुवात केली. अबीर तिथून बाहेर गेला. जाताना त्याने एकदा मागे वळून त्या दोघांना पाहिलं. दोघं एकमेकांसमोर बसले होते आणि हसत खेळत खात होते. त्याने त्याचा फोन पाहिला आणि मग त्याच्या केबिनमध्ये गेला. इकडे गार्गी, जी बाहेर गेली होती, ती रूममध्ये आली आणि अश्विनीला खाताना बघून थोडी शॉक झाली. वहिनी, हा कोण आहे? आणि हा नाश्ता? गार्गीने आदित्यकडे इशारा करत विचारलं. हा आदित्य, डॉक्टर पटेलचा मुलगा. आणि हा नाश्ता त्यांनीच आणून दिलाय. तुमच्यासाठी पण आणलाय. तिचं पार्सल तिच्या हातात देत अश्विनी म्हटली. पण गार्गी थोडी शॉक झाली. डॉक्टर अबीरचा मुलगा? तिने शॉकमध्ये आणि थोडं नाराजीने विचारलं. अश्विनी काही बोलणार तेवढ्यात आदित्य म्हटला. हो, मी वाटत नाही का त्यांचा मुलगा?
हो, म्हणजे तुझी आई कुठं आहे? गार्गीने कसंबसं विचारलं. माहीत नाही. तुम्ही माझ्या पप्पांना जाऊन विचारा. आदित्य पोहे खात बालिशपणे बोलला. गार्गी अजूनही शॉकमध्ये होती. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघून अश्विनीने तिला गप्प बसण्यासाठी खुणावलं. आंटी, तुम्ही किती दिवस आहात इथे? आदित्यने विचारलं. माहीत नाही, पण आजचा दिवस तरी इथेच आहे. ओके, मग मी वेदसोबत थोडा वेळ खेळून पुन्हा येतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर मला कॉल करा. माझा नंबर देतो. आदित्य मोठ्या माणसांसारखा बोलला आणि त्याने तिथल्या नोटपॅडवर त्याचा नंबर लिहिला. बाय आंटी, सी यू. आदित्य म्हटला आणि निघून गेला. तो जाताच गार्गीने प्रश्नार्थक नजरेने अश्विनीकडे पाहिलं. त्यांचं लग्न नाही झालंय. बिना लग्नाचा मुलगा आहे. मे बी मिस्टेक ऑफ लाईफ असेल, बट एकदम स्वीट मिस्टेक म्हणावी लागेल. केवढा क्यूट आहे तो. अश्विनी हसत आणि थोडी प्रेमाने म्हटली. गार्गी विचार करू लागली. ताई, तुम्ही पोहे खा, अश्विनी म्हटली. तसं गार्गीने पोह्यांकडे पाहिलं आणि खायला सुरुवात केली. डॉक्टर अबीर, आज तुमचे डोळे लाल काय आणि अजून कालचेच कपडे घातलेत? राजने केबिनमध्ये येताच अबीरला विचारलं. डॉक्टर राज, तू काय माझ्यावर आणि माझ्या कपड्यांवर पाळत ठेवूनेस की काय? अबीर जांभई देत म्हटला. नाही, पण तुम्ही काय रात्रपाळी केलीत का? राजने विचारलं. हो, शेजारी कोणीतरी आजारी होतं. रात्री त्यांना घेऊन आलो होतो, मग इथेच थांबलो. अबीर म्हटला. ओके, राज म्हटला. तेवढ्यात अबीरचा फोन वाजला. यस डॉक्टर राम, अबीर फोनवर बोलत होता. डॉक्टर अबीर, त्या लोकांकडे त्यांची कुठलीच मेडिकल हिस्ट्री नाहीये. व्हॉट? हाऊ इज दिस पॉसिबल? काहीतरी असेलच ना? अबीरने थोडं वैतागून विचारलं. नो डॉक्टर अबीर, त्यांचं असं म्हणणं आहे की गेले 6 वर्ष त्या एकदाही हॉस्पिटलमध्ये आल्या नाहीत. डॉक्टर राम म्हटले आणि अबीर शॉक झाला. ओ, ओके. डॉक्टर राम, एक काम करा, त्यांना सगळ्या टेस्ट करायला लावा. सगळ्या. अबीर म्हटला. ओके, पण त्यांना रिझन काय सांगायचं? आणि असं टेस्ट करायला सांगणं म्हणजे त्यांना लुबाडण्यासारखं नाही का होणार? म्हणजे त्यांना काहीच होत नाहीये, तरीही आपण... डॉक्टर राम आणखी काही बोलणार तेवढ्यात अबीरने त्यांना अडवलं. डॉक्टर राम, सगळ्या टेस्ट फ्रीमध्ये करा, अबीर म्हटला. आणि राम शॉक झाला. अबीरने फोन ठेवला तरी राम फोन तसाच कानाला लावून बसला होता. काही वेळाने तो भानावर आला आणि मग अश्विनीच्या रूममध्ये गेला. त्याला पाहताच गार्गीने विचारलं. डॉक्टर, कधी सोडणार आहात? रामने अश्विनीला थोडं निरखून पाहिलं. ती साध्या घरच्या गाऊनमध्येच होती. नो मेकअप, पण चेहरा क्यूट आणि सोज्वळ होता. नो डाऊट, दिसायला जबरदस्त सुंदर होती. पण ही इथे बसलेली मुलगी कालपासून अश्विनीला वहिनी म्हणत होती. मग डॉक्टर अबीर तिला एवढा का इम्पॉर्टन्स देतात? राम मनातच विचार करत होता. डॉक्टर, आवाजाने तो भानावर आला. यावेळी अश्विनी बोलत होती. तो तिला टक लावून पाहतोय हे तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं. आणि का पाहतोय म्हणून ती सारखा सारखा स्वतःचा चेहरा हाताने हलकेच पुसत होती. तिला वाटलं की मगाशी नाश्ता केला तेव्हा पोहे वगैरे तोंडाला तसेच लागले असतील आणि म्हणून डॉक्टर बघताय. तुम्हाला काही टेस्ट कराव्या लागतील आणि आज तरी इथून डिस्चार्ज मिळणं सोपं नाहीये. तुमच्या हाताला बघा, केवढे रॅशेस आहेत. राम स्वतःला सावरून म्हटला. मला कुठल्या टेस्ट करायच्या नाहीयेत. माझी खूप कामं बाकी आहेत. या सगळ्या टेस्ट मी नंतर करेन आणि या रॅशेस जातील काही दिवसात, अश्विनी म्हटली. आय थिंक टेस्ट तुम्ही आजच करून घ्या, फ्री आहे, राम म्हटला. आणि या दोघी थोड्या शॉक झाल्या. फ्री आहे म्हणजे? गार्गीने विचारलं. आज टेस्ट केल्या तर फ्री आहेत, तेही सगळ्या, अगदी सिटी स्कॅन सुद्धा, राम म्हटला. आणि गार्गीचे डोळे विस्फारले. गुड, आम्हाला त्या सगळ्या टेस्ट लिहून द्या, आम्ही दोघी करून घेतो. मला तर माझं हिमोग्लोबिन पण चेक करायचंय. आणि हो, ते हार्मोनल इम्बॅलन्ससाठी काय असतं त्याची पण टेस्ट इन्क्लूड करा. ते आजकाल स्किन इश्यूज येतात ना, मग ते बघितलं तर बरं पडेल, गार्गी म्हटली.
आणि रामला ठसका लागला. ओके, तो नाईलाजाने म्हटला आणि बाहेर पडला. वहिनी, मी घरी जाते आणि संध्याकाळी येते, गार्गी म्हटली. अश्विनीने मानेनेच होकार दिला. मग गार्गी निघून गेली. अश्विनीला ऑफिसमध्ये फोन करायचा होता, पण तिच्याकडे फोनच नव्हता. आणि आता गार्गी संध्याकाळी येईल तेव्हाच फोन मिळणार होता. ती हताश होऊन बसली. तेवढ्यात तिथे नर्स आली. सिस्टर, मला फोन देता का? मला एक अर्जंट कॉल करायचा होता, अश्विनी म्हटली. हो, हा घ्या. त्या नर्सने फोन दिला. अश्विनीने लगेच नीताचा नंबर डायल केला आणि तिला सगळं सांगितलं. मग नर्सने तिला औषधं दिली. मला टेस्ट करायला सांगितल्या, त्या कधी करता येतील? अश्विनी म्हटली. ते डॉक्टर सांगतील, नर्स म्हटली आणि निघून गेली. अश्विनीला बोर झालं होतं आणि त्यात ती घरातल्याच कपड्यांमध्ये होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये अनकम्फर्टेबल फील होत होतं. थोड्याच वेळात तिला रूममध्ये नीता आणि विनय येताना दिसले. ती थोडी शॉक झाली आणि तिला नीताचा राग पण आला. शी, असं गाऊनवर आता सगळ्यांना भेटा. मनातच विचार करत तिने दोघांकडे बघून स्माईल केलं. अश्विनी, आर यू ऑल राईट? विनयने विचारलं. येस सर, ते फूड ॲलर्जी झाली होती म्हणून. आशू, कोणी बनवलं होतं ते मशरूम? त्याला धरून हाणलं पाहिजे, नीता म्हटली. अश्विनी काहीच बोलली नाही. विनय काही वेळ तिथेच थांबला. मग तो निघून गेला. जाताना नीताला तिथेच थांबायला सांगून गेला. हे आशू, ती 2 क्यूट मुलं अजून असतील का ग इथे? नीताने आठवत विचारलं. आहे तिथेच. तुला भेटायचंय का? अश्विनी म्हटली. हो, चल जाऊया. नर्सला सांगून दोघी वरच्या फ्लोअरला गेल्या. त्या जेव्हा वॉर्डमध्ये आल्या तेव्हा आदित्य वेदला चमच्याने सूप पाजत होता. ते बघून या दोघींना त्याचं खूप कौतुक वाटलं. खरंच वयाच्या मानाने त्याला थोडं जास्तच कळतंय. आदित्य, दे, मी पाजते त्याला. अश्विनीने त्याच्या हातून चमचा घेतला आणि वेदला सूप पाजू लागली. वेदच्या चेहऱ्यावर हलके स्माईल पसरली. आदित्य मात्र एकटक अश्विनीकडे बघत बसला होता. त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं, पण ते तो बोलायला कचरत होता. आंटी, तुम्ही मला पण खाऊ भरवाल का? शेवटी आदित्यने विचारलंच. हो, भरवेन की, लंचच्या वेळी, अश्विनी हसत म्हटली. हे क्यूट बेबी, मी पण भरवेन तुला, नीता आदित्यचे गाल ओढत म्हटली. तसा आदित्यने तिचा हात पकडला. आंटी, तुम्हाला डर्टी हॅबिट आहे. गाल ओढायला मी काही लहान नाहीये, आदित्य गाल फुगवून म्हटला. आणि त्याच्या चेहऱ्यावरचे क्यूट एक्सप्रेशन्स बघून नीताला त्याचे गाल ओढायची आणखी जास्त इच्छा झाली. ओ हो, देखो तो, दिन में चमगादड़ निकल आया, राज वॉर्डच्या दारातूनच बोलला. तसं दोघींनी त्याच्याकडे पाहिलं. हाय डॉक्टर राज, अश्विनी म्हटली. नीताने त्याला पाहून हलकेच मानेला झटका दिला आणि पुन्हा आदित्यकडे बघायला लागली. हाय, तुम्ही इथं, तेही अशा अवतारात? राज अश्विनीला बघत म्हटला. ते काल मला फूड ॲलर्जी झाली होती, सो मी इथे आहे. अच्छा, मग आता ठीक आहे ना? राजने विचारलं. हो, मी ठीक आहे, अश्विनी म्हटली. राजने नीताकडे एक कटाक्ष टाकला. ती आदित्य आणि वेदकडे बघत होती. त्याला आश्चर्य वाटलं. आज हिला वटवागुळ म्हणून सुद्धा ही शांत आहे. त्याला ते पचलं नाही. मिस गुमशुदा, ते 2 दिवसांपूर्वी तुम्ही माझे केस ओढले होते तेव्हा 5 केस गळून पडले, राज म्हटला. नीताने थोडं शॉकमध्ये आणि तोंड थोडं वाकडं करून त्याच्याकडे पाहिलं. 5 केस गळून पडले तर मी काय करू? नीताने दातोट खात विचारलं. ते मी म्हणत होतो की 5 केसांचं पुन्हा केशारोपण करावं. त्याचा खर्च तुला सांगतो, तेवढे पैसे पाठवून दे, राज म्हटला. आणि नीताला जास्तच राग आला. मूर्ख, इडियट, तुला डॉक्टर कोणी बनवलं? 5 केस तुटले की केशारोपण करायला जाणार, आणि तेही माझ्याकडून पैसे घेऊन. रोज त्याच्या 10 पट तुझे केस गळत असतील, त्याचं पण केशारोपण करणार आहेस का? देव करू आणि तुला पूर्ण टक्कलच पडो, नीता रागात म्हटली. तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. माझे केस खूप दाट आहेत, राज थोडा हसत म्हटला. नीताने पुन्हा मान झटकली.
आणि त्याला इग्नोर केलं. ओहो, डॉक्टर अंकल. डॉक्टर अंकल आणि आंटी, तुम्ही दोघं केवढे भांडखोर आहात. आदित्य डोक्याला हात लावून वैतागून म्हटला. त्याची ती क्यूट रिॲक्शन पाहून पुन्हा नीता पाघळली. ओ माय गॉड, यार तू इतका क्यूट का आहेस? नीताने पुन्हा आदित्यचे दोन्ही गाल दोन्ही हातांनी ओढले. तुम्ही दोघी नंतर केबिनमध्ये या. आपण कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी खाऊया, राज म्हटला. तुम्ही नीताला घेऊन जा. मी आज आदित्य आणि वेदसोबत खाणार आहे, अश्विनी हसत म्हटली. नाही नको, मला माझे केस खूप प्रिय आहे, राज हसत आणि नीताला चिडवत म्हटला आणि तो तिथून निघून गेला. अबीर ऑपरेशन थिएटरमधून नुकताच बाहेर आला होता. समोरून राज येताना दिसला. तेही हसत. डॉक्टर राज, हॅपी मूड, अबीर म्हटला. यस डॉक्टर अबीर. आपली डिम्पल क्वीन इथे आलीये. तुम्ही तिला बघितलं का? राज म्हटला आणि अबीरच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलले. कोण? अबीरने निर्विकारपणे विचारलं. अश्विनी, आणि तिच्यासोबत ती लेडी कॉन्स्टेबल पण आहे, राज म्हटला. अच्छा, इथे काय करताय? अबीर म्हटला. 2 छोट्या मुलांसोबत होत्या, राज म्हटला. ओके. राज, अबीर म्हटला आणि थोडा थांबला. तिला विचार तिच्या टेस्ट झाल्या का? अबीर म्हटला. कसल्या टेस्ट? राजने विचारलं. ओके, फॉरगेट इट. मी डॉक्टर रामला विचारतो, अबीर म्हटला आणि त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. राजला काही कळलंच नाही, मग त्याने इग्नोर केलं. इकडे केबिनमध्ये आल्यावर अबीरने रामला फोन केला आणि टेस्ट करायला सांगितल्या. थोड्याच वेळात एक नर्स अश्विनी आणि नीता होत्या त्या वॉर्डमध्ये आली. ओ मॅडम, किती शोधायचं तुम्हाला? तुम्ही तुमची रूम सोडून कुठे जाताय? आम्हाला काय फक्त तेवढंच काम आहे का? चला, तुमच्या टेस्ट करायच्यात. एक मध्यम वयाची नर्स थोडी रागात अश्विनीला म्हटली. आय एम सो सॉरी, अश्विनी दिलगिरी व्यक्त करत म्हटली. पण नीताला मात्र त्या नर्सचा राग आला. आधी मी जाते टेस्टसाठी. मला लेट झाला तर खाऊन घे, ओके? ती त्याच्या गालावरून हात फिरवत म्हटली आणि तिथून बाहेर पडली. एक एक करत अश्विनी टेस्ट देत होती. नीता तिच्या सोबतच होती. वेगवेगळ्या टेस्टसाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला जावं लागत होतं. सगळ्या टेस्ट झाल्यानंतर त्या दोघींना पुन्हा न्यूरोसर्जरीच्या डिपार्टमेंटला पाठवलं. तिथे पण त्यांनी सगळ्या टेस्ट दिल्या. मला तर हे हॉस्पिटल फेकच वाटतं. एवढ्या टेस्ट कोण करायला लावतं? नीता वैतागून म्हटली. मला पण काही कळत नाहीये, पण मी उद्याच इथून निघून जाणार आहे, अश्विनी म्हटली. चल, जाऊन काहीतरी खाऊया. 4 वाजले. आधीने खाल्लं असेल ना? ए बाई, सगळ्या गावाची काळजी करत बस. अगं तो त्या डॉक्टरचा मुलगा आहे, त्याला काळजी करायला हवी ना? तू का करतेस? अगं सकाळी तो म्हणत होता ना, भरव म्हणून. थांब, आपण डॉक्टरला विचारून येऊ, नीता म्हटली आणि अबीरच्या केबिनकडे चालायला लागली. नीता, अगं नको, अश्विनी मागून बोलत होती. पण नीताने काही ऐकलंच नाही आणि केबिनच्या बाहेर येऊन उभी राहिली. नीता, चल ना, त्यांना सारखा सारखा त्रास द्यायला नको. अश्विनीने नीताचा हात पकडला आणि खेचायला लागली. पण नीता जागची हलत नव्हती. ती बाहेरूनच आतला अंदाज घेत होती. आता अश्विनी तिला जास्तच खेचू लागली. तसा नीताने हात झिडकारला आणि अश्विनीने जोर लावला होता, त्यामुळे ती मागे जाऊन आपटली कुणाच्या तरी छातीवर. खाली पडू नये म्हणून तिने त्या व्यक्तीचा शर्ट दोन्ही हातांनी पकडला. त्याची वरची 2 बटणं निघाली होती. त्यातून त्याची भरदार छाती दिसून येत होती. व्हाईट ॲप्रन घातला होता, म्हणजे बहुतेक कोणीतरी डॉक्टर आहे. तिने तसंच मान वर करून पाहिलं आणि क्षणभर ती त्याच्या निळ्या समुद्रासारख्या खोल डोळ्यात हरवून गेली. आर यू ओके? त्याचा आवाज तिच्या कानावर पडला. तिने काहीच उत्तर दिलं नाही. पापणी न हलवता ती त्याच्याकडे बघत होती. या निळ्या डोळ्यांशी काहीतरी नातं असावं, मागच्या जन्माचं, असं तिचं मन तिला सांगत होतं. तेवढ्यात तिच्या पूर्ण शरीरावरून सर्रकन काटा आला. एखादा विजेचा प्रवाह वाहून करंट लागावा तशी तिची अवस्था झाली. कारण तिला त्याचा गरम हात तिच्या पाठीवर जाणवला. तिने त्याचा शर्ट कधीच सोडला होता आणि ती त्याच्या हाताच्या सपोर्टवर उभी होती. ती पटकन त्याच्यापासून बाजूला झाली. आय एम सॉरी,
आय एम सो. ती अडखळत बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण अबीर तिचं काहीच न ऐकता डायरेक्ट केबिनमध्ये गेला. अश्विनीने सुटकेचा निश्वास सोडला, पण तिच्या हाताचं कंपन अजूनही थांबलं नव्हतं. अजूनही ती त्या शॉकमधून बाहेर आली नव्हती. तिला अजूनही त्याचा डोळा मारत म्हटली, शट अप नीता. रिलॅक्स हो. तुझा हात अजूनही थरथर कापतोय. एवढी काय घाबरते त्या डॉक्टरला? जस्ट चिल. उलट तू आत्ता एन्जॉय करायला हवं होतंस, पण घाबरलीस. वेडी कुठली. अगं, एवढ्या हँडसम माणसाने चुकून का होईना, पण तुला त्याच्या मिठीत घेतलं होतं. तू पण जायचं ना बिनधास्त त्याच्या मिठीत. नीता पुन्हा डोळा मारत म्हटली. अश्विनी काहीच बोलली नाही. ती अजूनही थोड्या शॉकमध्ये होती. तेवढ्यात तिला आदित्यची हाक ऐकू आली. आंटी. त्या दोघी थांबल्या आणि पाहिलं. आदित्य धावत त्यांच्याकडे आला. आंटी, मी खूप शोधलं. कुठे होतात? तो धापा टाकत म्हटला, अरे बाळा, मी टेस्टसाठी गेले होते. पण तू का शोधतोयस? आंटी, तुम्ही मला भरवणार होतात ना? आदित्य बालिशपणे म्हटला आणि त्या दोघी थोड्या आश्चर्यचकित झाल्या. तू अजून काहीच खाल्लं नाहीयेस? अश्विनीने थोडं काळजीने विचारलं. तुम्ही भरवणार होतात ना, मग मी कसं खाईन? मी वाट बघत होतो. तो नाराजपणे म्हटला आणि अश्विनीच्या जीवाची घालमेल झाली. तिने पटकन त्याला उचलून घेतलं. बाळा, मी तुला सांगितलं होतं, मला लेट झाला तर खाऊन घे. अश्विनी दुःखी होत म्हटली. हे चॅम्पियन, अरे इतका वेळ लहान मुलांनी उपाशी नसतं राहायचं. नीता पण म्हटली. ते तिघं बोलत होते. त्याच वेळी आदित्य, गेट डाऊन, शी इज नॉट वेल. अबीरचा आवाज आला. तसं तिघांनी त्याच्याकडे पाहिलं. तो तसं बोलल्यावर आदित्यने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि उलट अश्विनीला जास्त घट्ट मिठी मारली. आदित्य. यावेळी अबीर थोडा मोठ्याने ओरडला. अश्विनी आणि नीताला थोडी भीती वाटली. डॉक्टर पटेल, असू द्या प्लीज. तसंही मी त्याला जेवायला घेऊनच चाललीये. अश्विनी कशीबशी म्हटली. तुम्ही लोकांनी अजून लंच केलं नाहीये? अबीरने थोडं त्या तिघांच्या जवळ येत विचारलं. नाही, आदिला आशूच्या हातूनच खायचंय, नीता म्हटली. त्याच वेळी अबीरने आदित्यला अश्विनीकडून सरळ सरळ ओढून घेतलं. आदित्यने गाल फुगवून त्याच्याकडे पाहिलं. चॅम्प, शी नीड्स रेस्ट. आत्ताच तिचं ब्लड घेतलंय, ओके? अबीर एकदम हळू आवाजात, फक्त आदित्यला ऐकू जाईल असं बोलला. मग आदित्य गपचूप त्याच्या मिठीत बसला. लिली, डॉक्टर राजला कॅन्टीनमध्ये पाठव. आणि हो, उद्यापासून हा इतका वेळ उपाशी राहिला तर तुम्हाला कॅन्टीनमधून काहीच मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. अबीर थोडा रागात म्हटला. त्यांनी त्या दिवशीच लिलीला रोज आदित्यच्या लंचचं बघायला सांगितलं होतं, पण आज पुन्हा तो उपाशी होता. त्यामुळे त्याला मनातच राग आला. ओके सर, पण मी त्याला जेवायला घेऊन गेले होते, तोच परत आला, लिली म्हटली. अबीरने आदित्यकडे पाहिलं. आदित्यने काहीच झालं नाही अशा आविर्भावात दुसरीकडे पाहिलं. लेट्स गो. अबीर त्या तिघांना घेऊन कॅन्टीनमध्ये आला. एका टेबलवर तिघं बसले. तेवढ्यात राज पण येऊन त्यांना जॉईन झाला. अश्विनी आणि नीताला थोडा संकोच वाटत होता, कारण अबीर आणि राज समोर होते, पण आता नाईलाज होता. आदी, लिली आंटीकडून का नाही खाल्लं? अबीरने ऑर्डर दिल्यावर विचारलं. मला या आंटीच्या हातून खायचं होतं. त्या सकाळी मला म्हटल्या होत्या की त्या मला भरवणार. त्यासाठी इतका वेळ उपाशी राहणार? आय मिस माय मॉम. मला कुणीच भरवत नाही, मला कुणीच कुशीत घेत नाही, माझे कुणीच लाड करत नाही. मला आजपर्यंत कुणीच कुशीत घेऊन झोपवलं नाहीये. कधीपासून वाट बघतोय तिची. मी रोज वाट बघतो. आत्ता येईल, मला मिठीत घेईल. आय वॉन्ट माय मॉम. आय मिस हर सो मच. आदित्य अडखळत आणि खालचा ओठ बाहेर काढून रडत म्हटला. यावेळी बाकी सगळे फक्त बघत होते. कुणाला काहीच बोलता येत नव्हतं. अश्विनीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. नीताने तर डायरेक्ट मुसमुसून रडायला सुरुवात केली होती. अश्विनीने मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट त्याला छातीशी कवटाळलं. आधी, बाळा रडू नकोस, मी भरवते तुला. तुला जेव्हा तुझी आई हवी असेल तेव्हा तू माझ्याकडे ये. मला तू आई पण म्हणू शकतोस.
पण तू रडू नकोस बाळा. अश्विनी त्याच्या डोक्यावर थोपटत प्रेमाने बोलत होती. यावेळी तिचा कंठ दाटून आला होता. ऑर्डर. वेटरच्या आवाजाने सगळे भानावर आले. तो ऑर्डर घेऊन आला होता. इथे ठेव, अबीर म्हटला. यावेळी त्याचा आवाज थोडा वेगळा आला. राजने अश्विनी आणि नीताकडे पाहिलं. नीताचं नाक लाल झालं होतं. ती हातानेच अश्रू पुसत होती आणि नाकातलं पाणी वर ओढत होती. त्याने खिशातून रुमाल काढला आणि तिच्या समोर धरला. तिने एकदा तो रुमाल पाहिला आणि पटकन घेतला. मग डोळे पुसून नाक शिंकरलं आणि राज शॉक झाला. काय मुलगी आहे, शी. दुसऱ्याच्या रुमालावर नाक कोण शिंकरतं? शिट, गवार कुठली. त्याने मनातच तिला शिव्या दिल्या. थँक्यू. नीता त्याला रुमाल परत करत म्हटली. नो नो, वॉश कर व्यवस्थित आणि मग मला दे. राज तो रुमाल झिडकारत म्हटला. मी मागितला होता का? नाही ना, मग कशाला द्यायचा? घे आता. राजने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि मग गप्प बसला. काय हो डॉक्टर पटेल, त्याला त्याची आई द्या ना. कुठे आहे ती? नीता अजूनही थोडी रडत होती. हाऊ शुड आय नो? मला कसं माहीत असेल की याची आई कुठे आहे? अबीर मनातच सुस्कारा सोडत म्हटला. पण नीताला मात्र काहीच बोलला नाही. एक मिनिट, डॉक्टर अबीर का याला आई आणून देतील? आणि कुठून? राजने थोडं गोंधळून विचारलं, कारण त्यालाही पप्पावाला मॅटर असून माहीतच नव्हतं. हे घ्या, हे CID वालं ध्यान. यांना तर काहीच माहीत नाहीये. शेवटी मी CID नाव ठेवून CID वाल्यांची बदनामी केल्यासारखं वाटतंय. नीता त्याला चिडवत म्हटली. तसा राजच्या नाकावर राग दिसू लागला. एव्हरीवन ईट फास्ट, अबीर म्हटला. तसे ते दोघं शांत झाले. अश्विनीने ताटातून एक घास घेऊन आदित्याला भरवला. तो खूप खुश झाला. अबीर त्या दोघांना लक्षपूर्वक बघत होता. बाकी सगळ्यांनी पण मग खायला सुरुवात केली.